शुभ सकाळ सर्वांना. झालं का चहा सर्वांचा? तर आता आमचा बनवायचाच चाललाय मस्तपैकी आता माझा चहा. तर तुम्हाला तुमचा दिवस खूप छान जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आता माझा स्वयंपाकच चालू आहे. तर म्हटलं एक छानसा आता व्हिडिओ काढावा मस्तपैकी. तर दुधाची गाडी पण आलेले आणि बाहेरचं वातावरण पण खूप छान असं झालेलं आहे. सकाळ सकाळची अशी माझी सुरुवातच असते नेहमी. तर आणि सकाळ सकाळचा स्वयंपाक जितका लवकर होईल तितकं छान वाटतं असं. आणि गडबड तर इतकी असते की बासच. आणि पटपट पटपट आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते मस्तपैकी. आणि पहिल्यांदा मला केळाचा ज्यूस बनवायचा आहे. चला तर मग आता बनवूया. छान छान असं केळाचं ज्यूस आता बनवते मस्त का. दुधाची गाडी पण आलेली, दूध पण तापवून घेतलेलं आणि दूध गार करून घेतलं. केळाचा ज्यूस केळी सोडून घेतली मस्तपैकी, बुष्ट टाकलं आणि मस्तच. आणि कलर किती छान आलाय असा बुस्टचा. वरचं पण थोडे टाकले ती. आणि पटपट असं चालू होतं केळाचा ज्यूस बनवायचा. तर मुलांनी जायला उशीर झालेला, त्याच्यामुळं माझा अशी गडबड चालूच असते. तर मला आता 2 अंडी घेतली मी आणि अंड्याचा भागरा पण बनवायचा होता. आणि इकडं मला ज्यूस पण बनवायचा होता. तर इकडं कांदा टाकून घेतला तव्यात, जिऱ्याची फोडणी देऊन मस्तपैकी. तोपर्यंत इकडं ग्लासात ज्यूस ओतून घेतला आणि त्याला प्यायला दिलं मस्तपैकी असं. तर सकाळ सकाळचा हलका हलका नाश्ता असतो हे. तर इकडे बघा आता मस्तपैकी आता कांदा फोडली. टाकून कांदा पण चांगला भाजला या आणि अंड्याचा भाकरा करून घेतला. तोपर्यंत आता म्हटलं बाहेर जाऊन येवावं. तर छान असं वातावरण झालेलं होतं मस्त, पण गारले लागत होतं, त्याच्यामुळे मी लगेच आली आता बाहेरनं. तर चहा पण इथं बनवून घेतला आणि दूध ओतून घेतलं मस्तपैकी. आता चहा चांगला उकळून देते, म्हणजे खूप छान असं लागतो, टेस्ट पण भारी येते. आणि अंडी पण इकडे शिजवून घेतलेली, मुलासनी खायला द्यायची होती त्याच्यामुळे शिजवून घेतलेली पटदिसना अंडी. आणि डबा भरून घेतला. आणि हे पाणी आता माझ्यासाठी पिण्यासाठी गरम गरम पाणी. आता म्हटलं बाहेर फिरून यावं. तर मस्तपैकी आता ऊन पण पडलेलं होतं आणि बाहेरनं म्हटलं आता फिरून यावं चांगलं. आणि धुकं जरा आता कमी झालेलं. तर छान असं वातावरण. आणि कावळं ही इतकं ओरडत होतं की बसच. तर त्यांना पण खायला टाकलं असं मस्तपैकी. तर इकडं मी जाईल तिकडं मांजर येतंय आणि म्याव म्याव करून त्याचं ते चालूच होतं. पायात 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 यायला लागलं सारखं. तर तिकडं आंब्याचं झाड आहे. तर मस्तच आता मोठं झालंय आता. आणि केळीची पण झाडं येते इकडं छान छान पैकी. आता त्याला आता केळ आता यायला लागले ते आता मस्तच अशी. आणि झाडं किती उंच अशी गेलेली ते, त्याच्यातनं असं दिवस उगवलेलं पण दिसत नाही. तर गरम पाणी आता पिण्यासाठी आता तापलेलं आहे इकडं. सकाळचं गरम पाणी आणि शेवाळ्याचा हलका हलका असा नाश्ता आता मी बनवून घेते आता मस्तपैकी आता. तर झटपट अशा बिना तेलाच्या अशा शेवाळ्या भाजून घेतल्या आणि शेंगदाणे पण आधीच भाजून घेतलं. गरम गरम पाणी आता ओतले, जिऱ्याची फोडणी देऊन छानपैकी आता. तर आता कोथिंबीर पण भरपूर टाकली आणि चांगला आता कांदा हे सगळं शिजवून देते आता मस्तपैकी. आणि उकळी पण चांगली फुटल्या. पण 2-3 वेळा टोपण उघडून बघितलं पण कांदा काही शिजलेला मला दिसलंच नाही. मला काय ते म्हणजे हेच होईना म्हणून झाकून ठेवलं. नंतर पण परत शेवाळे टाकून घेतल्या. कांदा पण चांगला आपला शिजला. तोपर्यंत इकडे मला पाण्याची बाटली पण भरायची होती यांची. पाण्याची बाटली भरून घेतली मस्तपैकी. अर्धी बाटली भरून घेतलेली ना, अर्ध परत मग ते पाणी तापून घेतलं आणि पटदिसना बाटली भरून ठेवली धुवून चांगली. आणि अंडी पण इकडं रात्री आणलेली होती, ती धुवून ठेवली होती चांगली स्वच्छ मध्ये. तोपर्यंत इकडं आपल्या शेवाळ्या पण चांगल्या मस्त छान छान पैकी शिजले त्या. तर इकडं काळ मनुकं आणि शेंगदाण्याची चिकी हे डब्यातनं मला त्यासने द्यायचं होतं. तर चांगलं धुवून घेतलं आणि हडकत ठेवलं या. तर आता मला बनवायची त्या शेवाळ्याची खीर. मस्त छान छान पैकी शेवाळ्याची खीर बनवते. तर दूध पण चांगलं आटवून घेतलंय मस्तपैकी. 1 लिटर दूध होतं, ते चांगलं घटमुट आटवून घेतलं. आणि शाबूचं तांदूळ असं भिजत घातलेलं 1-2 तास झालेलं. तर चांगलं शाबूचं तांदूळ भिजवून त्यात टाकलं
आणि शेवाळ्याची खीर. शेवाळ्या तर अशाच तेलात नुसत्या बिना तेलाच्या अशा भाजून घेतलेल्या, नंतर टाकल्या मग. आणि वेलदोड हे सगळं भरपूर असं टाकून घेतलं आणि साखर मी शेवटी टाकली. मग खूप छान अशी खीर झालेली आणि मस्तच. आणि घट्टपणा पण यायला लागलेला खिरीला, पेढ्यासारखी अशी टेस्ट त्याची लागत होती. आणि परत नंतर किंचित असं थोडस मीठ टाकून घेतलं. आणि इकडं मला भजी बनवायचं होतं, चांगलं पीठ फेटून घेतलं भज्याचं, आणि इकडं भजी पण बनवून घेतले ते. आणि भजी बटाट्याचं चिप्स हे असं मी आज काढून घेतले, ते छान असं झाले ते. आणि पातळ चिप्स असं करून घेतले ते. तर आता हे जातं मी भजी बनवून घेते. आता थोडंसंच पीठ लावून असं तळून घेतले ते. तर पीठ आपलं चांगलं फेटून घेतलं की भजी खूप छान होते ते. आणि सोड्याचा वापर काय मी केलेला नाही, त्यात थोडंसं गरम तेल ओतलेलं, त्याच्यामुळे ते भजी खूप छान असं मऊ झालेलं. आणि खीर पण आता चांगली शिजलेली, ती बाजूला काढून ठेवली. आणि बटाट्याचं चिप्सचं चिल्लर असं राहिलेलं हे उभं करून काप घेतलेलं होतं, त्याचं पण भजी करायचं होतं मला असं सेपरेट सेपरेट. तर खूप छान असं लागते ते. तर चला तर मग बाय, भेटू असं पुढच्या व्हिडिओ.